तर मनालीमध्ये खूप दिवसापासून आलो आहेत आणि स्नोफॉल पडत होता, त्यामुळे कुठेच गेलो नाही. आता मस्त 2-3 दिवसापासून ऊन पडतंय कडक. तर आम्ही चाललोय मनालीमधील एकदम खूप फेमस मंदिर आहे आणि 4000 वर्षांपूर्वीचं जुनं मंदिर आहे, वशिष्ठ टेम्पल म्हणून. तर आम्ही आता तिथे चाललो आहे. चलो. आम्ही घेतलंय हेल्मेट, रेंटने स्कूटी घेतली आहे आणि हाय कर. तर आम्ही निघालेत वशिष्ठला आणि आज खास दिवस आहे. बस बर्फ कमी झाला आहे आणि फार दिवसानंतर आम्ही जातो हॉटेलला. तर आज घेऊया रिव्ह्यू ऑफ 1947 हॉटेल इन मनाली. चला. साईडने स्नो बघा किती पडला आहे, तरी आता भरपूर कमी झाला, कारण 4-5 दिवसापासून कडक ऊन पडतंय तर भरपूर मेल्ट होतोय. पण हे साईडला जिथे जिथे सावली असते तिथे लवकर बर्फ मेल्ट होतच नाही. आणि आता आलोय आम्ही खाली. ही ट्रॅफिक, टॅक्सी वगैरे भरपूर, मनालीमध्ये ट्रॅफिकचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. आणि हे जे आम्ही जात होतो, जाताना मॉल रोडचं हे जे जंगल आहे, तर तिथे बघा असं वाटतं की ते सगळं पडणार आहे आपल्या गाड्यांवर, लँडस्लाईड होणार आहे असं इतकी भीती वाटते. माणसांनी किती हे करून ठेवले रस्ते बांधण्यासाठी, सगळे डोंगर फोडले. आता इथे आलोय आपण वशिष्ठ टेम्पलच्या समोर. गाडी वगैरे लावली आहे. रस्त्यावर बराच बर्फ आहे. आमची गाडी, आम्ही पडणार होतो, थोडं वाचलो थोडक्यात. आणि इथे आलोय आता. तिथे 2-3 मंदिर आहेत. एक रामाचं मंदिर आहे, त्यानंतर जे श्रीरामांचे गुरु होते वशिष्ठ त्यांचं आहे. आणि हे जे बाबा आहेत ना, हे आम्ही 2022 आलो होतो. तर हे बाबा आम्ही खूप सोबत गप्पा मारल्या होत्या. बंबू बाबा नाव आहे त्यांचं. तर आम्ही त्यांना हॉटेलमध्ये वगैरे घेऊन गेलो होतो. आम्ही त्यांच्यासोबत जेवण केलं होतं. आज ते परत आम्ही तेच बघणार होतो की ते आहेत की नाही, पण ते होते ह्याही वर्षी 2026. चला, इथे आपले बूट शूज वगैरे ठेवायची व्यवस्था आहे. आणि त्यानंतर मग आणि त्याच्याच साईडला जे महिलांचं स्नानगृह आहे, जिथे इथे कुंड आहे गरम पाण्याचं. तर इथे सगळे महिलांचं आहे, पुरुषांचं वेगळं आहे. आणि आता आपण आलोय मंदिराच्या जवळ. वशिष्ठ मंदिर हे भरपूर जुनं मंदिर आहे, 4000 वर्षांपूर्वीचं जुनं मंदिर आहे. पण आता आजूबाजूला खूप घरं असल्यामुळे ना तो एवढा फील येत नाही मंदिराचा, पण मंदिर खूप सुंदर आहे. आणि बाकी मंदिराचे छान असे, हे सध्या तर आता हे लाकडी काम वगैरे थोडं नवीनच केलेलं आहे त्यांनी. आणि बाकी मागच्या बाजूला पूर्ण दगडाचं मंदिर आहे. आणि ही आहे मूर्ती मंदिराची. मध्ये तर फोटो वगैरे काढायला नव्हतं परमिशन. बाकी इथे ह्या मंदिराच्याच वरती थोडं पायऱ्यांनी चालत गेलं की पुरुषांचं स्नानगृह आहे. तर आमचं आता हे दर्शन वगैरे झालंय. आता आम्ही चाललोय नेक्स्ट राम मंदिर, एकदम शेजारीच आहे, थोडंसं वरच्या बाजूला. हे रामाचं मंदिर आहे. इथे पण मागे सगळे घरं वगैरे झाले तर लोकल लोकांचे. बाकी मंदिर तर सेम आहे तसंच. आणि मागच्या बाजूला हे दगडाचंच, म्हणजे जुनं मंदिर तर दगडाचंच होतं, खूप जुनं मंदिर असल्यामुळे. बाकी हे समोर असा व्ह्यू आहे छान, मंदिराच्या समोर मस्त बर्फाचे डोंगर दिसतात. आणि ते गरम पाण्याचं कुंड आहे, त्याचेच ते पाईपलाईन केलेली आहे. आणि ते सगळे कपडे धुवायला येतात त्या बाया, इथले जे राहणारे लोक आहेत. बाकी आता एवढ्या लांब आलेलोच आहे, पुन्हा कधी येईल. तर रिद्धू पण होता सोबत, म्हटलं आंघोळ करून घ्या 2 जण. त्याला इच्छा नव्हती बिलकुल रिद्धूला. आणि इतकं कडक पाणी आहे ना, हे फार कडक आहे, म्हणजे अक्षरशः तुम्ही नाही बघ कोणीच मध्ये जात नाही, एवढं कडक. तर झालं, आंघोळ झाली, सर्व झालं. परत रिद्धू गेला होता प्रसाद खायला त्या बाबांकडे. आणि मंदिराच्या बाहेर अशी बरीच दुकानं आहेत. लहान मुलांचे कपडे आहेत, जॅकेट्स आहेत, इथले जे मनालीचे लोकल ड्रेस आहे, पंजाबी ड्रेस वगैरे सगळे भरपूर भरपूर शॉपिंगचं गोष्ट आहे. आणि रस्त्यावर स्नो बघा कसा पडला आहे. आणि रिद्धूला कॅब बघतोय आता, क्यूट वाटते, खूप छान कॅब आहे. 3 स्टार्ट बघ. ओके, तर आता आम्ही चाललोय जरा पेट पूजा करायला. दर्शन झालं, सगळं झालं मस्त. तर आम्ही निघालोय पुढे. एक रेस्टॉरंट आहे खूप फेमस मनालीमधलं, खूप जास्त रिव्ह्यूज आहे त्याला. आणि बरेच लोक इथं आल्यावर त्या कॅफेमध्ये जातात. आम्ही तर 2-3 वेळा आलो पण अजून गेलो नव्हतो. तर आता फायनली आम्हाला आज मुहूर्त लागला आहे आमचं ह्या कॅफेमध्ये येण्यासाठी. आम्ही आता तिथे आलोय. 1947 कॅफे. भरपूर रिव्ह्यूज आहेत याला, भरपूर जुनं कॅफे हे.
तर हा आहे आपल्या कॅफेचा पूर्ण ॲम्बियन्स. मधून वरती पण बसायची सोय, खाली आपण पायऱ्याने उतरून आल्यावर खाली पण बसू शकतात. वरतून थोडा व्ह्यू जास्त चांगला वाटतं. आम्हाला वाटलं होतं की खालून छान असेल. आणि बाकी समोर डोंगर वगैरे, देवदार वनस्पतींचं जंगल आहे. त्यात जी खाली मस्त साईडला नदी वाहते आपली, व्यास नदी, बियास नदी, व्यास नदी एकच. तर मस्त व्ह्यू आहे हॉट कॅफेचा, खूप छान. आम्ही आधी डिसाईड केलं होतं की खालीच बसू, पण पुन्हा लक्षात आलं की वरतून ॲक्च्युली व्ह्यू जास्त छान दिसतो आणि वरती बसायलाही छान आहे, म्हणजे कम्फर्टेबल सोफा वगैरे आहे. हा टोटल व्ह्यू आहे कॅफेचा, एकदम मस्त. खायचे अजून पिझ्झा, बर्गर, ज्यूस. हा, तुला वाचता येतं का? हा, काय बाळा, हे खायचं का? ओके. तर आम्ही आलो इथे आणि हा व्ह्यू बघा मस्त. साईडला कोणती व्यास नदी आहे आणि मस्त आपलं देवदार वनस्पतींचं जंगल आहे, छान डोंगर आहेत, मस्त एकदम भारी व्ह्यू आहे. आणि हा आहे ॲम्बियन्स पूर्ण इकडून ह्या साईडने. हे असे लाईट्स वगैरे आहेत. तुम्ही घ्या आता. रिद्धू, हा रिव्ह्यू दे. एकदम भारी आहे. बटरचा जबरदस्त फ्लेवर आहे आणि डॉमिनोजपेक्षा अजून एक हटके इटालियन हो, मग तर टेस्ट भारीच आहे, छान. ते खायचं कसं आता? म्हणजे चिकन बर्गर घेतलाय, आवाज टेस्ट कशी आहे? तर आम्हाला हे बर्गर अजिबात आवडलं नाही. 500-600च होतं किमतीच्या मानाने, तर कसली टेस्ट नव्हती त्याला. कलर पण जरा वेगळाच होता. त्यानंतर घेतले आम्ही हे मस्त मोमोज. हे छान होते, एकदम टेस्टी होते, पण प्राईस थोडे हाय आहे तिथे जरा. किती छान ड्रेस आहे बाबूच्या. नो बाबी, ते चाकू ठेव, चाकू ठेव बाळा. मला तुझी कॅप दाखव सगळ्यांना. देते मी तुला, पुन्हा देते. तुझी कॅप दाखव. छान आहे ना? छान आहे. तुला आवडली बाबू? किती क्यूट दिसतोयस तू. अरे बापरे, हे किती पार्सल आले आमचे. ॲक्च्युली स्नोफॉल झाला तेव्हाच खूप पार्सल आम्ही आलेलं होतं खाली मनालीमध्ये, पण वरती येत नव्हतं स्नोमुळे. तर भरपूर आलं आहे. तर काल आम्हाला आल्यावर बरीच रात्र झाली होती, डिनर वगैरे केला आणि आम्हाला मस्त महाराष्ट्रातून काही मसाले आले आहेत आणि त्याचे रिव्ह्यू, त्याचं भाजी वगैरे सगळं आम्ही तुम्हाला देऊ, मस्त रेसिपीज त्याच्या बनवू. सो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू.